छत्रपती शिवाजी महाराज. आदरणीय उपस्थित मान्यवर, गुरुजन वर्ग आणि माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण ज्या महान व्यक्तिमत्वाचा गौरव करण्यासाठी एकत्र आलो आहोत ते म्हणजे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, पराक्रमाचे प्रतीक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवराय हे फक्त एक राजा नव्हते, ते एक विचार होते, एक ज्वाला होते, अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद होते. ज्या काळात परकीय सत्तांनी आपल्या मातृभूमीवर अत्याचारांचा डोंगर उभा केला होता, त्या काळात एका तरुणाने स्वराज्याचे स्वप्न पाहिले. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची पहिली पायाभरणी केली. हे स्वप्न साधं नव्हतं, ते होतं स्वाभिमानाचं, स्वातंत्र्याचं आणि स्वधर्मरक्षणाचं. शिवरायांना घडवण्यामागे सर्वात मोठा हात होता त्यांच्या मातोश्रींचा, राजमाता जिजाऊ. जिजाऊंनी बालशिवबांना रामायण, महाभारताच्या कथा सांगितल्या, न्याय, धर्म आणि पराक्रमाचे संस्कार दिले. परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेलं स्वराज्य निर्माण करायचं हे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळालं. म्हणून शिवरायांच्या प्रत्येक कृतीत मातृभूमीचे प्रेम आणि धर्मनिष्ठा दिसून येते. शिवाजी महाराजांचे शौर्य सांगायचे झाले तर अफजल खान वधाची घटना इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिली गेली आहे. प्रचंड बलाढ्य शत्रूंचा त्यांनी धैर्य, बुद्धिमत्ता आणि रणनीतीच्या जोरावर पराभव केला. सिंहगडाच्या लढाईत तानाजी मालुसरे यांसारख्या शूर मावळ्यांनी आधी लगीन कोंढाण्याचं म्हणत प्राणार्पण केलं. हे फक्त युद्ध नव्हतं, ही होती स्वराज्यासाठीची आहुती. 1674 साली रायगडावर शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि छत्रपती ही पदवी मिळाली. हा केवळ एका राजाचा राज्याभिषेक नव्हता, तर तो होता स्वाभिमानाचा विजय, तो होता गुलामगिरीवर स्वातंत्र्याचा विजय. त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात स्वराज्याची पताका अभिमानाने फडकली. मित्रांनो, शिवरायांचे जीवन आपल्याला 3 गोष्टी शिकवते: स्वप्न बघा, धैर्य ठेवा आणि अन्यायाविरुद्ध लढा. परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, प्रामाणिकपणा आणि योग्य दिशा असेल तर विजय निश्चित असतो. आज आपण आधुनिक भारतात जगत आहोत, पण प्रश्न असा आहे, आपण खरंच शिवरायांच्या विचारांवर चालतो का? भ्रष्टाचार, अन्याय, भेदभाव यांविरुद्ध आपण आवाज उठवतो का? जर प्रत्येक तरुणाने मी शिवरायांचा मावळा आहे अशी शपथ घेतली तर समाजात परिवर्तन घडायला वेळ लागणार नाही. शिवाजी महाराज हे इतिहासातील व्यक्तिमत्व नाहीत, ते प्रेरणेचा अखंड स्रोत आहेत. त्यांचा आदर्श आपल्या कृतीत उतरवला तर प्रत्येक घरातून एक शिवराय घडेल आणि भारत खऱ्या अर्थाने शक्तिशाली बनेल. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.